मुलांनो, या व्हिडिओमध्ये आपण कास्ट या इंग्रजी क्रियापदाचा अर्थ, त्याची 3 रूपे आणि सरावासाठी काही वाक्ये बघणार आहोत. हे एक अनियमित क्रियापद आहे. अनियमित क्रियापदाबद्दल व्हिडिओ आधीच बनवलेला आहे. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे, तुम्ही ते पाहू शकता. ओके मुलांनो, या क्रियापदाचा अर्थ साच्यात ओतून आकार देणे, सावली पडणे किंवा टाकणे, भूमिकेसाठी कलाकार निवडणे, फेकणे, टाकणे अशा विविध अर्थाने याचा वापर केला जातो. संदर्भानुसार तुम्हाला तो अर्थ घ्यावा लागतो. ओके, सुरुवातीला जे टू कास्ट दिले याला क्रियापदाचं इन्फिनिटिव्ह रूप म्हणतात. तर या क्रियापदाचे 3 रूपं बघा. तिन्ही रूपे कास्ट 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 सेम आहे. हे क्रियापद आणि त्याचे रूपे कसं पाठ करणार? टू कास्ट म्हणजे साच्यात ओतून आकार देणे, कास्ट 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 म्हणजे मूळ क्रियापद, त्याचा एक अर्थ आणि 3 रूपे असे लाईनी ते पाठ करून टाकायचं. क्रियापदाचे रूपे पाठ करताना एक अर्थ लक्षात ठेवा असं मी सांगितले, पण सर्व अर्थ तुम्हाला माहीत पाहिजे. या व्यतिरिक्त पण याचे काही अर्थ असू शकतात. अधूनमधून डिक्शनरीचा सुद्धा वापर करत चला. ओके मुलांनो, अनियमित क्रियापदांची रूपे नियमाप्रमाणे होत नाही, वेगवेगळ्या प्रकारे होतात, त्यामुळे ते पाठच करावे लागतात. म्हणून जास्तीत जास्त अनियमित क्रियापदांचे अर्थ आणि त्यांची रूपं तुम्हाला माहीत पाहिजे. त्यासाठी आम्ही PDF बुक बनवलेलं आहे. डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, तुम्ही ते डाउनलोड करू शकता. ओके, आता आपण या क्रियापदावर काही वाक्य बघूया. पहिलं वाक्य बघा. दे कास्ट द स्टॅच्यू इन ब्रॉन्झ. त्यांनी पुतळा कांस्यात तयार केला, म्हणजे कांस्य धातूपासून तयार केला. दुसरं वाक्य. द ट्री कास्ट अ लॉंग शॅडो. झाडाने लांब सावली पाडली. तिसरं वाक्य बघा. द डायरेक्टर कास्ट हर इन द लीड रोल. दिग्दर्शकाने तिला मुख्य भूमिकेसाठी निवडले. चौथं वाक्य. ही कास्ट द फिशिंग नेट. त्याने जाळे फेकले, म्हणजे मासे पकडण्याचे जाळे फेकले. आणि मुलांनो, या शब्दापासून तुम्ही सुद्धा आपले वाक्य बनवायचा प्रयत्न करा. स्वतः तुम्ही जेवढा प्रयत्न करणार त्याचाच तुम्हाला जास्त फायदा होईल भविष्यात. आणि ही जी वाक्ये दिलेले आहेत त्याचं तुम्ही मोठ्याने वाचन करा. जास्तीत जास्त वेळा ते मोठ्याने म्हणा, कमीत कमी 10 वेळा तरी मोठ्याने म्हणायचं. ओके, आणि अजून एक गोष्ट लक्षात ठेवा, इंग्रजीमध्ये वाक्य बनवताना तुम्ही ते इंग्लिशमधूनच बनवायचा प्रयत्न करा. इंग्लिशमधूनच अर्थ समजून घ्यायचा प्रयत्न करा. मराठीत लिहून त्याचा ट्रान्सलेट करायचा प्रयत्न करू नका. इंग्रजी जे वाक्य दिलेलं आहे त्याचा अर्थ फक्त मराठीतून समजला तरी चालेल. शुद्ध भाषेत ट्रान्सलेट करता यायलाच पाहिजे असा काही नियम नाही. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. ओके, थँक्यू.